संत तिथे आले. हजारो संत होते. घनदाट सावलीमध्ये बसलेल्या झाडाच्या सावलीमध्ये संतपणी नदी वाहत होती, पयोष्णी नावाची नदी. आणि त्या हजारो संतांच्या मांदियाळीमध्ये एक दिवस एक सूत नावाचे संत आले. त्यांचं नाव होतं सूत. ते संत तेजस्वी होते. शुभ्र वस्त्र अंगावरती परिधान केलेले होते. उंच कपाळ होतं, कपाळावरती गंध लावलेला होता. गळ्यात वनपुष्पांची माळ होती. ते सूत नावाचे संत आले. आल्याबरोबर ते हजारो संत उठून उभे राहिले. हजारो संतांनी उठून प्रणाम केला त्या सूत मुनींना. महात्मे हो प्रणाम. सर्व संत कृतकृत्य झाले, प्रणाम केला. आणि ते सूत मुनी आता आसनावरती बसले. सर्व संत नम्रपणे समोर बसले. त्यांचं स्वागत केलं, आदरातिथ्य झालं. आणि त्या हजारो संतांमध्ये एक प्रमुख संत होता. जसा कुटुंबाचा एक प्रमुख असतो की नाही, त्याला आपण वडील म्हणतो, आजोबा म्हणतो, कुटुंब प्रमुख असतो एक. तसं संतांमध्ये सुद्धा त्याला अधिकरण म्हणतात. इकडे आपल्या मानवा पंथामध्ये अधिकरण म्हणतात. आश्रमाचा प्रमुख असतो. तसा त्या संतांमध्ये एक प्रमुख होता. शौनक नाव होतं त्यांचं. अगदी वयोवृद्ध होते, ज्ञानवृद्ध होते. ते शौनक ऋषी उठून उभे राहिले. त्यांनी सूत मुनींना प्रणाम केला. गळ्यात वनपुष्पांची माळ, सुगंधी माळ घातली आणि त्यांच्या चरणाजवळ ते बसले. ते ज्येष्ठ असलेले वयाने संत. आणि त्यांना सांगितलं की आज आम्ही खरोखर कृतकृत्य झालो. तुमचं दर्शन आम्हाला झालं. आमच्या डोळ्यांची पारणं फिटली. आज तुमचं दर्शन आम्हाला झालं. हा योगायोग नाही, मी भगवंताची कृपा आमच्यावरती झाली की तुमचं आम्हाला दर्शन झालेलं आहे. आणि मग आता त्यांनी विनंती केली त्या सूत मुनींना की तुम्ही भागवत कथा सांगण्यामध्ये निपुण आहात. तुमचं कौशल्य आहे भागवत कथा सांगण्याचं. तर आज तुम्ही आम्हाला अशी कथा सांगाल का भगवंताची, की जी कथा ऐकल्याबरोबर कानाबरोबर मनालाही शांती मिळेल. काय प्रश्न केला त्यांनी. अशी कथा तुम्ही आम्हाला सांगाल का की जी ऐकल्यानंतर कानाबरोबर मनालाही समाधान मिळेल. मला सांगा बसलेल्यांपैकी आपण जगतो कशासाठी? कशासाठी जगतो? माणसाला विचारलं ना कशासाठी जगतो? समाधानासाठी जगतो. पैसा कमावणाऱ्या माणसाला विचारा कशासाठी कमवतोस पैसा? तो म्हणेल समाधान मिळतं पैसा कमवल्यानंतर. बंगला बांधणाऱ्या माणसाला विचारा कशासाठी चालू आहे बांधकाम? पहिला झाला मजला, तिसरा बांधतोय. कशासाठी? तो समाधान मिळतं. शेती पिकवणाऱ्या माणसाला विचारा कशासाठी चालली पिकवणं शेती? तो समाधान मिळतं धान्य आल्यानंतर. समाधान मिळावं म्हणून आपण सगळ्या गोष्टी करतो. मात्र मला सांगा समाधान मिळतं का? ज्याने पैसा कमवलेला आहे, कमवून झालेला आहे, त्याला विचारा समाधान मिळालं का? ज्याचं घर बांधून झालेलं आहे, बंगल्याला पाहिजे तसा कलर दिलेला आहे, पाहिजे तितकं फर्निचर घरात आहे, पाहिजे तशी फरची आहे, पाहिजे तसा संडास बाथरूम आहे, विचारा समाधान मिळालं का घरात बसून? नाही. 100 एकरचा मालक आहे, विचारा त्याला ऊस पिकवला 100 एकर मध्ये, मिळालं का समाधान? दोन भाव काय बरोबर मिळाला नाही यावर्षी ऊसाला, कपाशीला भाव काय बरोबर मिळाला नाही, कुठे समाधान? समाधान मिळावं म्हणून आपण सगळ्या गोष्टी करतो. मात्र समाधान हे पैशाने मिळत नाही. मिळतं का? बंगल्यावाल्याला बंगल्यात बसून ते मिळेलच याची खात्री नाही. पैशावाल्याला पैसा मोजून ते समाधान मिळेलच याची खात्री नाही. आहे का खात्री? मला सांगा, तुम्हाला खात्री दिली का पैशाने? तुम्हाला पैशाने खात्री दिली का मी तुला 24 तास समाधानी ठेवेल? दिली का कुणाला खात्री पैशाने? 500 रुपयाच्या नोटेने खात्री दिली का तुम्हाला? 1000 रुपयाच्या नोटाने तुम्हाला खात्री दिली का? 2000ची नोट निघून गेली, पळून गेली आपल्यातनं. तिने तुम्हाला सांगितलं का मी तुम्हाला समाधान देईल म्हणून? कोणतीच नोट तुम्हाला सांगत नाही की मी खात्रीपूर्वक तुला समाधान देईल. बंगलाही सांगत नाही मी तुला खात्रीपूर्वक समाधान देईल. मात्र भगवद्गीता तुम्हाला सांगते, ही कथा तुम्हाला सांगते, मी तुला 24 तास समाधान देईल. मच्चित्ता मद्गत प्राण बोधयंत परस्परम कथयंत शमाम नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च. भगवंताची भगवद्गीता सांगते, भगवंत सांगतात की मी तुला 24 तास समाधान देऊ शकतो. 24 तास. फक्त तुला एक गोष्ट करावी लागेल. कोणती? फक्त तुझं चित्त जे आहे ना, चित्त ते फक्त माझ्या चरणावरती तू ठेव. ज्या क्षणाला तू तुझं चित्त माझ्या चरणावरती ठेवशील ना, त्या क्षणापासून सुखाला सुरुवात झाली असं समज. त्या क्षणापासून समाधानाला सुरुवात झाली समजून घे. होतं का आपल्याकडनं हे? चित्त ठेवणं होतं का आपल्याकडनं? सगळं ठेवणं होईल, विड्यावर पैसे ठेवणं होतील, नारळ ठेवणं होईल, हार गळ्यात घालता येईल, मात्र चित्त ठेवता येतं का देवाजवळ?
कथेत येऊन बसणंही सोपं आहे, कथेला येणंही सोपं आहे, मात्र चित्त कथेला देणं फार कठीण आहे की नाही? आपलं चित्त जे आहे ना, पांगलेलं आहे, सगळीकडे पांगून ठेवलं आपण, त्याला घरात पांगून ठेवलं, त्याला पैशात पांगून ठेवलं, त्याला वावरात पांगून ठेवलं, त्याला बँकेत पसरून ठेवलं, त्याला प्रत्येक गोष्टीत आपण पांगून ठेवलं, मात्र त्या चित्ताला आपण देवाजवळ ठेवायचं विसरून गेलो. विसरलो की नाही आपण? त्याला देवाजवळ ठेवायचंच कसं हेच माहिती नाही आपल्याला. देवाजवळ कसं ठेवायचं त्या चित्ताला? म्हणून देवाने आपल्याकडे चित्तच मागितलं. देवही मोठा मागणारा आहे, पहा तुम्ही. त्याने चित्तच का मागितलं? त्याला माहिती आहे माणसाच्या चित्ताचा एक स्वभाव आहे. पहा तुम्ही, चित्त जेवढं वाईट आहे ना तेवढं चांगलं सुद्धा आहे. चित्त जेवढं वाईट आहे ना तेवढं चांगलंही आहे. कसं? या चित्तात जर का एखादी गोष्ट बसली ना, तुम्ही बसवली ना, ती कायम डोक्यात राहते. हे चित्त तुम्ही जर पैशाला दिलं ना, पैशाला चित्त जर दिलं ना, या चित्ताचा एक स्वभाव आहे. तुम्ही या चित्तामध्ये जे बसवता ना, त्याचं चिंतन हे चित्त करत राहतं. तुम्ही जर पैसा बसवला ना या चित्तामध्ये, तुमच्या बोलण्यात पैसा येतो, तुमच्या डोळ्यापुढे नुसता पैसा दिसतो, तुमच्या कानावर पैशाचंच ऐकावं वाटतं. किती आला, किती गेला, किती कमी झाला, ही चित्ताची कमाल आहे. तुम्ही चित्त ज्या गोष्टीला देता ना, त्या गोष्टी तुमच्या डोळ्यापुढे दिसतात, कानावर पडतात, तुमच्या तोंडातून बाहेर येतात. तुम्ही चित्त जर नातवंडांना दिलं ना, सारखं त्याच्याबद्दल बोला, कितवीला गेला, आता काय करतो तो, त्यांनी शाळेत गेला की नाही, चित्त नातवंडाला दिलेला आहे. चित्त पैशाला असेल ना, तर किती राहिला, किती आला, पगार झाला की नाही, चित्त बोलतं आपल्या मनात, तोंडातून चित्तच तर बोलत असतं. एका ठिकाणी गावामध्ये एक मुलगा बुडत होता पाण्यामध्ये. सगळं गाव बघत होतं, कुणीच त्याला वाचवायला जाईना, कुणीच वाचवायला जाईना. गंमत अशी झाली की त्या गर्दीतनं एक मुलगा आला 15-16 वर्षाचा. त्याने धडकेन पाण्यात उडी मारली. त्या बुडणाऱ्या मुलाला बाहेर काढलं, आणून उभं केलं बाजूला. सगळ्या लोकांना आश्चर्य याचं नाही वाटलं की यांनी पाण्यातून याला बाहेर काढलं. लोकांना आश्चर्य याचं वाटलं की हा गावातला सगळ्यात घाबरट मुलगा, यांनी पाण्यात उडी मारली कशी? त्याला 2 लोकांनी प्रश्न केला बाजूला घेऊन, का रे? ते म्हटले, का रे, तू गावातला सगळ्यात घाबरट मुलगा आणि तू पाण्यात उडी कशी मारली? त्याने उत्तर काय द्यावं? तो म्हटला, तात्या, त्याच्याकडे माझे 500 रुपये होते. तो जर मेला असता तर माझे 500 बुडून गेले असते ना पाण्यात. उडी मारावंच लागली मला. जर चित्तात 500ची नोट बसलेली होती तर तो उडी मारू शकत होता पाण्यामध्ये. हे कोण करतं? चित्त करत असतं. तसं तुमच्या चित्तात जर देव बसला ना, की तुम्ही कथेत उडी मारणार. मग कथा गंगेत तुम्ही डुबकी घेणार. इथे घेतलेली उडी वाया कधीच जात नाही. पहा, कदाचित पैशात घेतलेली उडी माणसाला फसवू शकते, बंगल्यात घेतलेली उडी माणसाला फसवू शकते. पहा तुम्ही, बंगल्यात बसलेली माणसंही आत्महत्या करतात, अफाट पैसा असलेली माणसंही आत्महत्या करतात, 100 एकर जमीन असलेली माणसंही आत्महत्या करतात. मात्र इथे घेतलेली उडी तुम्हाला आत्महत्या करू देणार नाही. या गंगा सागरात, या कथा सागरात घेतलेली उडी आहे ना, ती आत्महत्या कधीच करू देत नाही. कारण मनासाठी जे पाहिजे ना, ते या कथेमध्ये आहे. ते पैशात सापडत नाही, ते घरात सापडत नाही, ते जमिनीत सापडत नाही. ते समाधान मात्र या कथेत तुम्हाला सापडल्याशिवाय राहत नाही. म्हणून ही कथा कधी जुनी होत नाही. माणसं जुनी होतील, अंगावरचे कपडे जुने होतील, पैशाची नोट जुनी होईल, सगळ्या गोष्टी घेतलेली घरातली भांडे जुनी होतील, कपाट जुनी होतील, मात्र ही कथा जुनी होत नाही. का होत नाही? कारण या कथेमध्ये तुम्हाला जे पाहिजे ना, ते कायम मिळतं. म्हणून याचं तारुण्य, कथेचं तारुण्य कधीच संपत नाही. ही कथा तुम्हाला कधीच मरू देत नाही. म्हणून ही कथा पुन्हा पुन्हा ऐकावी लागते आपल्याला. कशासाठी? समाधान मिळावं म्हणून. आणि म्हणून संतांनी जो प्रश्न केला ना त्या सूत मुनींना, की आज एखादी कथा तुम्ही आम्हाला अशी सांगाल का, की जी कथा ऐकल्यानंतर कानाबरोबर मनाचंही समाधान होईल. राम भजन में जो सुख पावे, हरि भजन में वो सुख नाही अमीर में। मन लागो मेरो यार फकीर, मन लागो मेरो यार फकीर, मन लागो मेरो यार फकीर, मन लागो मेरे यार फकीर, मन लागो मेरे यार फकीर।
जय हो। हरि भजन में वो सुख नाही अमीरे में, मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में। सबका सुन लीजिए, भला बुरा सबका सुन लीजिए, कर गुजारा गरीबी में, कर गुजारा गरीबी में, मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यारो फकीरी। ही कथा तुम्हाला सुखी करण्यासाठी सगळ्यात पहिलं काय करते, घरातच बांधून ठेवलेले असतात असं नाही, आपल्या मनामध्ये सुद्धा इच्छेंचे गाठोडे बांधून ठेवलेले आपण, ते गाठोडे सोडून आपण बसत असतो दिवसभर, ही इच्छा पूर्ण व्हावी, ती इच्छा पूर्ण व्हावी, ही अपेक्षा पूर्ण व्हावी, ती अपेक्षा पूर्ण व्हावी म्हणून आपण जगत असतो. मात्र कुठलीच इच्छा माणसाची पूर्ण होत नाही, आणि झाली ना पूर्ण की नवी इच्छा जन्माला आल्याशिवाय राहत नाही. होतं की नाही असं? सायकल घेतली, थोडे दिवस बरं वाटतं, नंतर वाटतं मोटरसायकल आली पाहिजे. मोटरसायकल घेतली, महिना 2 महिना बरं वाटतं, असं वाटतं दुसरी घेतली पाहिजे, आता 4 व्हीलर घेतली पाहिजे. 4 व्हीलर घेतली की वर्ष 2 वर्ष बरं वाटतं, असं वाटतं ही विकली पाहिजे, आता दुसऱ्या कंपनीची घेतली पाहिजे. मग त्या कंपनीची घेतो, वर्ष 2 वर्ष ऐकतो, आपलं प्रवास करतो, नंतर असं वाटतं त्या कंपनीची घेतली पाहिजे. त्याच्यात तो खेळत राहतो. हे कोण पळवतं माणसाला? इच्छा पळवतात, ज्या कधीच पूर्ण होत नाही, आणि झाली पूर्ण की नवी जन्माला आल्याशिवाय राहत नाही. मग आपण हे गाठोडे किती बांधून ठेवले मनामध्ये, मग सुख कुठे मिळेल तुम्हाला? ओझं किती झालं आपल्या डोक्यावर, किती ओझं झालं. मग हे ओझं खाली कोण काढून ठेवणार? कोण काढून ठेवणार? ही कथा काढून ठेवते. कृष्ण कन्हैया कथेतून बाहेर येतो. तुमच्या डोक्यावर जे ओझं ठेवलेलं आहे, पापांचं ओझं असेल, इच्छेंचं ओझं असेल, अहंकाराचं ओझं असेल, अभिमानाचं ओझं असेल, ईर्षेचं ओझं असेल, हे सगळे ओझे तो डोक्यावरून काढून खाली ठेवतो आणि मग सांगतो, आता सुखी झालास की नाही, आता शांत झालास की नाही. तू किती सोपं आहे सुखी होणं, किती सोपं आहे समाधानी होणं. फक्त ओझे बाजूला काढून ठेवा, फकीर होऊन जा. तुम्ही फकीर होऊन जा. सुख आल्याशिवाय शांती मिळाल्याशिवाय राहत नाही, सुख प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून ही तो 500 रुपयाच्या पासून 1000 रुपयाच्या साडीकडे जातो. नाही आवडत तुम्हाला, त्याला वाटतं की आता खिसा आणखी मागतोय, चेहरा आणखी मागतोय. मग तो काय करतो, 5000ची साडी दाखवतो, ती पण तुम्हाला आवडत नाही. मग त्याला कळतं की यांना 10,000ची साडी पाहिजे. मग तो काय करतो, कोपऱ्यात ठेवलेली चांगली साडी 10,000ची बाहेर काढतो, तुमच्या पुढे मांडतो. मग तुमचा चेहरा प्रसन्न होतो, कारण तुम्हाला तीच साडी पाहिजे होती. तो तुमचा चेहरा वाचून दुकानदार देत असतो. त्याच्याकडे 500 रुपयाच्या साडीपासून ते 10,000 1 लाखाच्या साडीपर्यंत असतं दुकानामध्ये. मात्र घेणाऱ्याची ऐपत असावी लागते. काय असावी लागते? ऐपत असावी लागते. घेणाऱ्याची ऐपत मोठी असेल ना, तर दुकानदाराचं दुकान भरलेलं असतं. पहा तुम्ही, कथेकडे भरपूर आहे तुम्हाला देण्यासाठी, कथेत भरपूर आहे तुम्हाला घेण्यासाठी, मात्र तुमच्या मनाची ऐपत अगोदर असावी लागते. काय असावी लागेल? तुमच्या चित्ताची ऐपत लागेल, श्रीमंती लागेल चित्ताची. तुम्ही घेऊ किती शकता, याच्यातून किती घेऊ शकता, किती लाखाचं घेऊ शकता, किती कोटीचं घेऊ शकता, हे तुमच्या घेण्यावरती अवलंबून आहे. त्या सूत मुनींनी त्यांचा चेहरा वाचला, त्या ऋषींचा, प्रसन्न झाले ते. आणि मग ते म्हटले, प्रीती ही शौनक चित्ते ते यतो वच्मी विचार्य च सर्व सिद्धांत निष्पन्नम संसार भयनाशनम. ते सूत मुनी म्हटले, हे ऋषींनो, तुमचा भाव पाहून, तुमची भक्ती पाहून, तुमची उत्कंठा पाहून माझं मन ओलचिंब झालं. आज मी अशी कथा तुम्हाला श्रवण करवेल, अशी कथा तुम्हाला ऐकवेल आज, की जी कथा ऐकल्यानंतर संसार भयाचा नाश होतो. कशाचा? संसार भयाचा नाश होतो.
मला सांगा आता बसलेल्यांपैकी जगातलं सगळ्यात मोठं भय कोणतं आहे? कोणतं भय मोठं आहे जगामध्ये? कुणी सांगू शकतं का जगातलं सगळ्यात मोठं भय कोणतं आहे? कोणतं भय मोठं आहे? कोणतं भय मोठं आहे? अनेक भय आहेत जगामध्ये. कोणाला कशाचं भय वाटतं, कोणाला कशाचं भय वाटतं. मात्र मी तुम्हाला सांगू जगातलं सगळ्यात मोठं भय कोणतं आहे? मृत्यूचं भय मोठं आहे की नाही? कुणी आहे का असा बसलेल्यांपैकी बाबा पुढच्या क्षणात जरी आलं तरी मी तयार आहे असं म्हणणार आहे का कुणी? म्हणू शकतं का कुणी? एवढी हिंमत आहे का कुणाची? अशी हिंमत कुणातच नाही की तो मृत्यूच्या क्षणाला समोर जाऊ शकेल. आणि म्हणून जगातलं सगळ्यात मोठं भय जर कोणतं असेल ना तर ते मृत्यूचं भय आहे. आणि ही कथा करते काय? हे मृत्यूचं भय तुमचं नाहीसं करून टाकते. या मृत्यू भयातून तुम्हाला मुक्त करून टाकते की मृत्यूचं भयच ठेवत नाही. की नाही, मरताना तुला मृत्यूचं भय वाटलं नाही पाहिजे. मरताना तुझ्या पुढे फक्त देव असला पाहिजे. मृत्यू भयातून आपल्या सगळ्यांना मुक्त व्हायचं आहे. त्यासाठी ही कथा तुम्हाला ऐकावी लागेल. कारण जसा जसा देव मध्ये जाईल ना तुमच्या हृदयात तसं तसं मध्ये असलेलं जे मृत्यूचं भय आहे ना ते बाहेर निघून जाईल. बाहेर निघून जाईल. जातं की नाही? पहा तुम्ही, सगळ्यांच्या मनात मृत्यूचं भय आहे. सगळ्यांच्या मनात. मात्र दाखवत कोणीच नाही. दाखवतं का कोणी? कोरोनामध्ये दाखवलं सर्वांनी. कोरोना काळात कुणी कुणाच्या जवळ उभा राहायला तयार नव्हतं. सख्खा भाऊ सख्ख्या भावाच्या सावलीला उभा राहत नव्हता. राहत होता का? दाखवलं तुम्ही की नाही मला जगायचंय. तुझ्या जवळ उभं राहून काय मरू का उद्याच? कुणीच कुणाजवळ उभं राहत नव्हतं. सगळ्यांनी दाखवून दिलं की आम्ही मरण्याला घाबरतो. केलं की नाही बंद आपण स्वतःला वर्षभर घरामध्ये? केलं की नाही? कशामुळे केलं? भय होतं आपल्याला. जगायचं होतं आपल्याला. पुढचे 2025 बघायचं होतं आपल्याला. 2030 पण बघायचे आपल्याला. म्हणून आपण काहीही करू शकतो. करू शकतो की नाही? एका गावामध्ये वर्गणी चालू होती. कशासाठी? स्मशानाला कंपाऊंड बांधायचं होतं. स्मशानभूमी होती मात्र त्याला कंपाऊंड नव्हतं आजूबाजूला. मग गाव वर्गणीतून ते कंपाऊंड बांधायचं होतं. मग या दुकानातून वर्गणी, त्या दुकानातून वर्गणी, सोनाराच्या, लोहाराच्या, सगळ्यांच्या दुकानात वर्गणी झाली. मात्र एका कपड्यावाल्याच्या दुकानात ते आले मुलं. तो थोडा कंजूस होता. कापड विकणारा कंजूस होता. ते म्हणले तात्या वर्गणी द्या. म्हटलं कशासाठी? कंपाऊंड करायचंय आपल्या स्मशानभूमीला. अरे ते म्हटले वेडे झाले का तुम्ही? स्मशानभूमीला कुठे कंपाऊंडची गरज असते का? ते मुलं म्हटले का? स्मशानभूमीला कंपाऊंड लागत नाही का? म्हटले गरजच नाही कंपाऊंडची. ते मुलं म्हटले कसं काय? ते तात्या म्हटले मला सांगा मुलांनो, जे मध्ये गेलेले आहेत स्मशानात, ज्यांना ठेवलं आपण नेऊन, ते कधी बाहेर आलेले तुम्ही पाहिले का? आले का कधी उठून तुमच्या मागं? ते कधी बाहेर आले का? नाही आले. आणि जे बाहेर आहेत त्यांना मध्ये जाण्याची इच्छा आहे का? तिथे आहे का कुणाला इच्छा जाण्याची मध्ये? जे बाहेर आहेत त्यांना मध्ये जाण्याची इच्छा नाही. आणि जे मध्ये आहेत अगोदर गेलेले ते बाहेर येऊ शकत नाही. मग कंपाऊंडची गरज का? किती मोठा तर्क केला त्याने. म्हणजे मरावं कुणालाच वाटत नाही. सगळ्यांना जगावं वाटतं. म्हणून मरण्याची भीती प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. अकबर बादशाह बसलेला होता दरबारात. अकबर बिरबलाच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. सुंदर सुंदर गोष्टी आहेत. चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. अकबर बादशाहने बिरबलाला प्रश्न केला एक दिवस. प्रश्न असा केला की अकबराने कागद हातात घेतला, एक कोरा कागद, आणि त्या कागदावर अशी एक रेष ओढली, मोठी रेष ओढली, आणि तो कागद त्या बिरबलाच्या हातात दिला. म्हटलं बिरबल, ही रेष खोडायची नाही, हिच्यासोबत खेळायचं नाही, मात्र या रेषेला तू लहान करून दाखवायचं. काय प्रश्न केला? की या रेषेला धक्का लावायचा नाही, मात्र ही रेष लहान झाली पाहिजे, असं काहीतरी तू कर. तो बुद्धिमान होता. तो हुशार होता. वर्गामध्ये जो हुशार मुलगा असतो ना त्याला किती अवघड गणित देऊ द्या, किती अवघड गणित, तो एका क्षणात ते गणित सोडवतो. किती अवघड गणित देऊ द्या. एकदा वर्गात प्रश्न केला, शिक्षकांनी प्रश्न केला. ते म्हटले का रे मुलांनो, जर 10 मेंढरं असतील, जर उजव्या बाजूला 8 मेंढरं गेली तर डाव्या बाजूला किती मेंढरं गेली? सगळ्या मुलांनी उत्तर दिलं, गुरुजी जर उजव्या बाजूला 8 मेंढरं गेली तर डाव्या बाजूला फक्त 2च मेंढरं गेली. एक मुलगा उठून उभा राहिला, नाही गुरुजी उत्तर तसं नाही, बरोबर उत्तर मी सांगतो तुम्हाला. गुरुजी म्हटले तू जास्त शहाणा झाला का? गणिताच्या भाषेत सगळ्यांनी बरोबर उत्तर दिलं, तू काय वेगळं सांगणार आहे का? म्हटलं गुरुजी माझं ऐका, जर उजव्या बाजूला 8 मेंढरं गेली ना तर डाव्या बाजूला 1 सुद्धा मेंढरू नाही गेलं. तो म्हटलं कसं काय? तो म्हटलं मी मेंढपाळ आहे,
मला माहित आहे, जर 8 मेंढरं इकडे गेली ना तर सगळी मेंढरं 2 राहिलेली सुद्धा त्यांच्याच मागे जातील. याला म्हणतात हुशारी, याला म्हणतात बुद्धिमत्ता. सगळं ज्ञान तुम्हाला पुस्तकातून नाही भेटणार, ग्रंथातून नाही भेटणार, काही तुम्हाला अनुभवातून सुद्धा शिकावं लागेल. तुम्हाला अनुभवातून सुद्धा शिकता येऊ शकतं, हे त्या मुलाने तुम्हाला सांगितलं. आणि म्हणून या ठिकाणी त्याने जो तर्क केला ना, काही मरावा कुणालाच वाटत नाही, मग स्मशानाची गरज का. म्हणून अकबर बादशाहचं हे उदाहरण तुम्हाला सांगितलं यासाठी की त्याने अशी रेष मारली आणि बिरबलाला सांगितलं हिला लहान करून दाखव. हुशार होता तो बिरबल. त्याने काय केलं, पेन्सिल हातामध्ये घेतली आणि त्या रेषेच्या खाली एक मोठी रेष मारली. काय केलं तुमच्या लक्षात आलं? त्याने त्या रेषेला खोडलं नाही खोडरबलने, त्या रेषेच्या खाली एक मोठी रेष मारली आणि अकबराला दाखवले, हे घ्या बादशाह, तुम्ही मारलेली रेष मी लहान करून टाकली. चकित झाला तो अकबर. त्याला तसंच पाहिजे होतं. ती जी रेष होती ना ती आपोआप लहान होऊन गेली. हे उदाहरण तुम्हाला कशासाठी सांगितलं मी? तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये मृत्यूची रेष आहे की नाही? कुणाची बारीक असेल, कुणाची मोठी असेल, प्रत्येकाच्या मनात मृत्यूची रेष आहे. ती रेष जर मिटवायची असेल, ती मृत्यूची रेष जर पुसून टाकायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? त्या रेषेखाली मोठी रेष ओढावी लागेल. कशाची? देवाच्या भजनाची रेष, देवाच्या नामचिंतनाची रेष जर तुम्ही ओढली ना मनामध्ये तर मृत्यूची रेष आपोआप मिटून जाईल. त्यासाठी मनाला छंद लावावा लागेल. माझ्या मनाला लागो छंद, माझ्या मना लागो छंद, छंद माझ्या मना लागो छंद. माझ्या मनाला लागो छंद, छंद माझ्या मनाला लागो छंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद. माझ्या मनाला लागो छंद, छंद माझ्या मनाला लागो छंद, छंद माझ्या मनाला लागो छंद. करणार आहे 7 दिवस. तुम्हाला मृत्यू भयातून मुक्त करण्यासाठी वेगळं काही करायचं नाही, फक्त देवाला तुमच्या मनात आणायचं. देवाची कथा मनात आणायची, तिचं चिंतन करायचं. आपोआप मृत्यू भयातून तुम्ही मुक्त व्हाल. आणि जगात सगळं तुम्हाला भेटेल, पैशाने विकत भेटेल. पाहिजे तशी गाडी पैशाने विकत घेता येईल, पाहिजे तसं घर पैशाने बांधता येईल, पाहिजे तितकी जमीन पैशाने घेता येईल, पाहिजे ती सुख घरात आणता येतील पैशाने. मात्र एकच गोष्ट अशी आहे जी पैशाने विकत घेता येत नाही, ती म्हणजे मृत्यू. घेता येतो का विकत? आला का कुणाला घेता आजपर्यंत? मृत्यू कुणालाच विकत घेता आला नाही. रावणाला सुद्धा जमलं नाही. रावण होता ना, सगळे नवग्रह ताब्यात घेऊन बसला हा रावण. त्याच्या पायाजवळ बसले होते नवग्रह. शनीची शांती करण्यासाठी आपल्याला मंदिरात यावं लागतं, राहू केतूची शांती करायला मंदिरात जावं लागतं. मात्र रावणाने सगळ्यांना पायाजवळ ठेवलं होतं. मग रावणापेक्षा कुणी होता का समर्थ? तो मृत्यू चुकवू शकत होता, मात्र त्यालाही चुकवता आला नाही मृत्यू. त्यालाही मृत्यू विकत घेता आला. म्हणून तुम्ही घरात सगळ्या गोष्टी विकत आणू शकता, मात्र मृत्यू विकत आणता येत नाही. आणि तशी जर सोय असती ना मृत्यू विकत घेण्याची, तर श्रीमंत लोक मेलेच नसते. मेले असते का? श्रीमंत लोक मेलेच नसते जगामध्ये, पिढ्यान पिढ्या जगत राहिले असते. कारण पैशाने त्यांनी घेऊन टाकला असता मृत्यू विकत. मृत्यू विकत घेता येत नाही पैशाने, कुणालाही जमलेलं नाही. आणि मृत्यू विकत घेता येत नाही, मात्र त्या मृत्यूला सुद्धा आपल्या ताब्यात घेता येतं. कशाने? फक्त देवाच्या नामचिंतनाने, देवाच्या कथा चिंतनाने. राजा परीक्षिताने हेच केलं. पहा तुम्ही, राजा परीक्षिती या कथेत तुम्हाला सापडतो. अगदी सुरुवातीला राजा परीक्षिताने हेच केलं. त्यालाही मरण येणार होतं, मरण्याचं वयही नव्हतं. मला सांगा, मरण्यासाठी वय लागतं का? मरण्यासाठी वय लागत नाही. जन्माला आलेलं बाळही मरतं दुसऱ्या क्षणाला.
तरुण मुलंही मरतात. पहा तुम्ही, रस्त्याने पोस्टर लावलेली असतात, वय 28 असतं, 35 असतं, 40 असतं, मरण्याला वय लागत नाही. राजा परीक्षितीचं मरण सुद्धा जे आलं ना, ते कमी वयात आलं. त्याचं कारणही आहे. शिकारी करता हा राजा निघालेला होता, घोड्यावरती बसलेला होता. दाट अरण्यात गेला, दूर गेला शिकारीसाठी. दुपारची वेळ झाली, पोटात भूक आवाज देत होती, कंठ कासावीस झाला तहानेने, घसा कोरडा पडला. बघितलं आजूबाजूला कुठे सरोवर नाही, कुठे पाण्याची व्यवस्था नाही. मात्र एका ऋषीचा आश्रम त्याला दिसला राजा परीक्षितीला. हा पांडवांचा वंशज आहे, हा राजा परीक्षित, शेवटचा वंश पांडवांचा. उतरला घोड्यावरनं खाली, आश्रमात गेला. आश्रमात ऋषी होते बसलेले, डोळे मिटून शांत बसलेले होते. बाहेरचं सर्व जग विसरून अगदी अंतर जगामध्ये ते हरवून गेलेले होते. राजा परीक्षित आला. प्रणाम ऋषीवर, मी राजा परीक्षित, मला तहान लागलेली आहे, पिण्याकरता पाणी मिळेल का? ऋषी काहीच बोलले नाही, चेहऱ्यावरती कुठलाच भाव नाही. परत राजा म्हटला, प्रणाम ऋषीवर, मी राजा परीक्षित, मला खाण्याकरता एखादं फळ मिळेल का? ऋषी काहीच बोलले नाही, कुठलाच प्रतिसाद त्यांच्या चेहऱ्यावर उमटला नाही. आता मात्र राजाच्या मनात शंका आली की हा ऋषी पाखंडी आहे. उठून मला पाणी द्यावं लागू नये, उठून मला फळ द्यावं लागू नये म्हणून हा ढोंग करतोय. हा कुठला ऋषी? नाटक करतोय. याची समाधी खोटी आहे की खरी आहे बघितलं पाहिजे. मग राजाने काय केलं? संतापलेला होता राजा, अहंकार जागा झालेला होता की मी राजा परीक्षित, पांडवांचा वंशज, आणि माझा अपमान या ऋषीने करावा, मला पाणी विचारू नये. मेलेला सर्प उचलला बाणाच्या टोकाने आणि त्या ऋषीच्या गळ्यात टाकला. अपमानित केलं ऋषीला. समाधी खरी होती, ती खोटी नव्हती. त्याच्यामुळे ते बावचळून उठले नाही. आपल्या जवळ विच्चू जरी गेला ना, आपण एकदम धावत सुटतो इकडे तिकडे. ते उठले नाही, समाधी खरी होती. सर्प पडला गळ्यात, मात्र ऋषी हल्ले नाही जायचे. आता राजा घोड्यावर बसला आणि निघून गेला. थोड्या वेळाने त्या ऋषीचा मुलगा आला तिथे. तो सामर्थ्यवान होता. तो मुलगा शृंगी नावाचा, छोटासा होता. त्याने पाहिलं वडिलांच्या गळ्यात कुणीतरी मेलेला सर्प टाकलेला. संतापला, डोळे लालबुंद झाले, अंग शहारलं त्या मुलाचं. त्याने हातात गंगाजल घेतलं, अंतर मनातून पाहिलं. त्याला कळालं की राजा परीक्षित आला होता. ओठ पुटपुटले. त्याने शाप देऊन टाकला, ए राजन, राजा परीक्षित, माझ्या पित्याचा तू अपमान केलास गळ्यात सर्प टाकून. मी शृंगी तुला शाप देतो, आजपासून 7व्या दिवशी तुला तक्षक सर्प दंश करेल आणि तुझा अकाल मृत्यू होऊन जाईल, तुला मरण येईल. अगदी वीज कडाडली आकाशामध्ये, वारा स्तब्ध झाला, पक्ष्यांचा चिवचिवाट बंद झाला, नदीचं वाहन थांबलं. कारण शाप ज्याला दिला होता ना, हा कुणी सामान्य माणूस नव्हता. हा पांडवांचा वंशज, गर्भामध्ये, आईच्या गर्भात साक्षात भगवंताने ज्याचं रक्षण केलेलं होतं, हा तो राजा परीक्षित, अभिमन्यूचा पुत्र होता. आईच्या गर्भात ज्याचं रक्षण केलेलं होतं, तो सामान्य कसा असू शकतो? ज्याच्या मुखात देवाचं नाम असतं ना, तो सामान्य असू शकत नाही. जो रोज मंदिरात येतो ना, तो सामान्य असू शकत नाही. जो रोज संत दर्शन घेतो ना, तो सामान्य असू शकत नाही. त्याच्याबरोबर देवाची साया, सावली असते. पहा तुम्ही, जो रोज मंदिरात येतो ना, त्याच्या सोबत देव चालत असतो. जो रोज संत चरणाजवळ बसतो ना, त्याच्या पाठीशी देव उभा असतो. ज्याच्या मुखात नाम असतं ना, त्याच्या सोबत देव उभा असतो. तो सामान्य कसा असू शकतो? तो माणूस राजा परीक्षित सामान्य कसा असू शकतो? ज्याचं रक्षण देवाने गर्भात केलं, आईच्या गर्भात. आता मात्र शाप दिला गेलेला होता. इकडे मात्र राजाला कळालं. सिंहासनावरती बसलेला हा राजा परीक्षित डोक्यावरचा मुकुट काढून ठेवला आणि शांत मनाने विचार करायला लागला. डोळ्यात पाणी आलं. आता तो म्हटला, अरे खूप मोठा अपराध माझ्या हाताच्यानं झाला. आज एका ऋषीच्या गळ्यात मी मेलेला सर्प टाकला. माझ्या पूर्वजांनी कधी असा अपमान केला नाही कुठल्या संतांचा. माझ्या वाडवडिलांनी नेहमी संतांचा आदर केला, आलेल्या संतांना नेहमी प्रणाम केला. आज मात्र माझ्या हातून असं पाप झालं कसं की एका ऋषीच्या गळ्यात मी मेलेला सर्प टाकावा?
पश्चातापाचे अश्रू राजाच्या दोन्ही डोळ्यातनं वाहत होते. आता जी अहंकाराची आग होती ना डोळ्यामध्ये, ती वाहून गेली त्या पाण्याबरोबर. पहा तुम्ही, माणसाच्या जीवनात पश्चाताप सुद्धा महत्वाचा असतो. त्याला प्रायश्चित्त असं म्हणत असतं. तुमच्यामुळे जर कुणाचं मन दुखलं असेल ना, तर त्यासाठी देवाकडे जाऊन नेहमी प्रार्थना केली पाहिजे. संतांपुढे उभं राहून प्रार्थना केली पाहिजे की भगवंता, झाला माझ्याकडनं अपराध, असं नको व्हायला पाहिजे होतं, मला क्षमा कर. पापो हम पाप कर्माहम पापात्मा पाप संभव त्राहि मां कृपया देव शरणां गतवत्सलः. हे प्रभू, अपराध घडला माझ्याकडनं. राजा परीक्षित श्रीकृष्णांचं स्मरण करायला लागलं. हे भगवंता, हे जीवन, हा जन्म तू मला दिला, मात्र आज या हातांनी मी ऋषीचा अपमान केला. माझं राज्य जळून जाओ या क्षणाला, माझं हे वैभव भस्म होऊन जाओ. किती मोठा दंड तो राजा स्वतःला देत होता. आपण एवढा मोठा दंड देऊ शकतो स्वतःला? एखाद्या संताला जर तुम्ही अपशब्द बोलले आणि तुम्ही जर असं म्हणू शकता का नंतर, हे देवा, आज माझ्याकडनं संतांना वाईट बोलल्या गेलं, बँकेतलं 1 लाख जळून जाऊ दे, असं म्हणू शकतं का कोणी? बँकेतले 1 कोटी जळून जाऊ दे, घर जळून जाऊ दे, असं कोणी म्हणू शकतं का? तो राजा किती मोठ्या मनाचा होता, त्याच्या मनावर संस्कार किती मोठा होता. तो देवाला सांगतो, हे भगवंता, माझं राज्य जळून जाऊ दे. कशामुळे? कारण संतांचा अपमान माझ्याकडनं झाला. जीवनात काही जरी झालं ना चालेल, मात्र तुमच्याकडनं, तुमच्या बोलण्यातनं कुठल्याही संतांचा अपमान कधीच झाला नाही पाहिजे. संत संत असतात, त्यांचा अपमान आपल्याकडनं झाला नाही पाहिजे. आता मुलगा रडत होता त्या ऋषींचा. ऋषीची समाधी उघडली, डोळे उघडले. ऋषीने पाहिलं की मुलगा रडत होता. त्याला जवळ घेतलं. बाळा, का रडतोस? तसा तो मुलगा पुटपुटल्या ओठांनी सांगायला लागले आपल्या वडिलांना की बाबा, राजा परीक्षित आला होता, त्याने तुमच्या गळ्यात मेलेला सर्प टाकला. मग काय झालं बाळा, टाकू दे ना. आपण संत आहोत. कुणी पुष्पाची माळ गळ्यात घातली काय आणि कुणी शिव्या दिल्या काय? आपण नेहमी संतुष्ट असलं पाहिजे, नेहमी संतुष्ट असलं पाहिजे. संत नेहमी संतुष्ट असला पाहिजे. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता तेथरी गणे नाही समजता संसार दुःखा. संत कसा ओळखायचा? जो नेहमी प्रसन्न असतो, त्याच्या इच्छेविरुद्ध एक सुद्धा दुःख त्याच्या मनात येऊ शकत नाही, तो संत असतो. आपल्या इच्छेविरुद्ध सगळी दुःख आपल्या मनात येतात की नाही? संत कोण असतो? त्याच्या परवानगीशिवाय एक सुद्धा दुःख त्याच्या मनात येत नाही, तो संत असतो. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. संसारातलं कुठलंच दुःख त्याच्या परवानगी शिवाय त्याच्या मनात शिरू शकत नाही, तो संत असतो. दया क्षमा शांती तेथे संताची वसती. दया क्षमा शांती तेथे संताची वसती. तेथे संताची वसती. दया क्षमा शांती देते संताची वसती. दया क्षमा शांती तेथे, दया क्षमा शांती तेथे संताची वसती. दया क्षमा शांती तेथे संताची वसती. दया क्षमा शांती तेथे संताची वसती.